यंदा घरी ये इठ्ठला. कवी अभि मुंडे. सोडई टपाया खाल्ली घाल पंढरी पाठीला, सवाशिनीला घेऊन यंदा घरी ये इठ्ठला. धरी यष्टी गावाकडली मोर बस खिडकीला, खड्डे लईर वाटेनं उग कंबरड मोडशीला. उतरल्या उतरल्या पाटी दिसल गावची, नाव दिसणार नाही पाटी जुनी हाय कवाची. धर हात बायकोचा थेट चाला याला लाग, घर तिथंच र माझं आपल्या मारुतीच्या माग. आणि आता विठ्ठल तिच्या घरी आलाय. आला का र बाबा, थांब दारातच तिथं. सुन पहिल्यांदा आली या नग मोडा याला रीत. आणि तू नाव घे ग रुक्मिणे, माझं झालं बाबाळून. कशी लाजती बघा, गेले गाल लालावून. घे नाव नाही इठ्ठला आलंय आधानं पाण्याला, नव धोतर त्याच्या भाचं धाडलंय नाही सोन्याला. आणि तू चल ग माया बरं. रुक्मिणीला म्हणते तू चल ग माया बरं, लई काम पडल्या ती, उद्या एकादस हाय, लाग मळा याला वाती. तू बस घाल मांडी, जरा खाऊ नये बघ. वारी चुकली आमची आणि झाली तुझी दगदग. निरशा दुधात खाय भाकर चुरून, आणि पड जरा आता मी आले शेतातून. आणि म्हातारी शेतात जातीये आणि शेतातून धावर इठ्ठला, हे सरपान लई जड, उतरू लाग जरा, केलं वयानं अवघड. मग कशी हाय पंढरी, आणि तू बरं हायस ना र बाबा. जरा बस मायापाशी, हायस कावापासून उभा. रातीचा पार झालाय, ठेव मांडीवर डोकं. रातीचा पार झालाय, ठेव मांडीवर डोकं. तू होतास ना तिथं जेव्हा गेला माझा लेक. काळा सावळा होता, लई शांत स्वभाव, भोळा होता जरा. पांडुरंग त्याचं नाव. जिंदगी समधी त्याची शेतातच गेली, आणि मेल्यावर माती आम्ही शेतातच केली. तेवढ्यात एक इसम त्या म्हातारीला रडताना बघतो आणि म्हणतो, रडू नका ए म्हातारे, ते पूस डोळ्याचं पाणी. आणि कोणाशी बोलती अशी एकटी येड्यावानी? बोलत होती कोणा सांग, हे तर कुणी बी नाही. आणि ते आरतीचं ताट कोणाचं? तुझा इठ्ठल आला की काय? तुझा इठ्ठल आला की काय?